नमस्कार, स्वागत आहे तुमचं HW मराठीमध्ये। आज सुद्धा आपण कोरोना अपडेट या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिवसभरातल्या कोरोनाविषयीच्या ज्या बातम्या आहेत त्याचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा ती म्हणजे जगातली, देशातली आणि महाराष्ट्रातली आकडेवारी कोरोनाग्रस्त रुग्णांची काय आहे, बरे रुग्ण कसे होत आहेत ते आपण बघूयात। सगळ्यात पहिल्यांदा ती म्हणजे जगभरातली आकडेवारी। जगामध्ये आतापर्यंत 68 लाखांपेक्षाही जास्त लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे। त्यामध्ये चिंतेची बाब ती म्हणजे 3 लाखांपेक्षाही जास्त, अगदी 4 लाखांपर्यंत हा आकडा कदाचित उद्यापर्यंत पोहोचेल, इतक्या लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। मात्र समाधानाची बाब अशी की आतापर्यंत 33 लाखांपेक्षा जास्त लोक जे आहेत ते कोरोना मुक्तही झालेले आहेत। त्यामुळे कोरोना मुक्तीचं प्रमाण जगभरामध्येही वाढत आहे, तसंच ते प्रमाण महाराष्ट्रात सुद्धा वाढतंय असंच म्हणावं लागेल। त्याच्या आधी आपण देशातली आकडेवारी पाहूयात। देशामध्ये आतापर्यंत 2,34,000 पेक्षाही जास्त लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे। जर कोरोनाग्रस्त रुग्णांचं जे मृत्यूचं प्रमाण आहे ते 6,000 पेक्षाही जास्त आहे देशामध्ये। पण आज देशाच्या चिंतेत एक भर पडली, ती म्हणजे आपण जी कोरोनाग्रस्त देशांची यादी पाहतो, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अर्थात अमेरिका आहे, दुसऱ्यांदा ब्राझील आहे, त्याच पद्धतीनं स्पेन आहे, रशिया आहे आणि UK सुद्धा आहे। त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक कालपर्यंत 7वा होता, भारत आता 6व्या क्रमांकावर जाऊन पोहोचलाय। कारण भारताने आता ही रुग्णवाढ जी आहे कोरोनाग्रस्तांची त्यामध्ये इटलीला आता मागे टाकलंय, ज्या इटली संदर्भात कोरोनाच्या पहिल्या 1 ते 2 महिन्यांमध्ये अत्यंत भयावह बातम्या येत होत्या। इटलीमध्ये ज्या पद्धतीनं वाढ होत होती ती अत्यंत चिंताग्रस्त होती। मात्र आता भारत इटलीच्या सुद्धा पुढे गेलेला आहे। पण या संदर्भातली एक चांगली बातमी अशी ती म्हणजे इटलीमध्ये आतापर्यंत जितकी रुग्णसंख्या आहे ती भारतापेक्षा कमी आहे। मात्र मृत्यू जर आपण बघितले तर 33,000 पेक्षा जास्त लोकांचा इटलीत मृत्यू झालाय। मात्र भारतामध्ये हे प्रमाण अगदी 6,000च्या आसपास आहे। त्यामुळे भारतामध्ये मृत्यू दर हा कुठेतरी नियंत्रणात आहे असं वारंवार आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात येते। सध्याचे आकडे जे आहेत ते सुद्धा हेच सांगतात। आजची जर आपण महाराष्ट्रातली आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रात 82,968 कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झाली। आजच्या दिवसभरामध्ये 2,739 रुग्णांची भर पडली आहे, तर 2,234 रुग्ण आजच्या दिवसभरात बरे सुद्धा झालेत। आणि आता जे ऍक्टिव्ह पेशंट्स आहेत ते 42,000च्या आसपास आहेत। जवळजवळ 36,000पेक्षा जास्त लोक कोरोना मुक्तही झालेत। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कोरोना मुक्तीचं प्रमाण जे आहे ते सुद्धा कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येच्या जे आहे ते तुलनात्मक पद्धतीने त्याच लेवलला असलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे ती एक समाधानाची गोष्ट आहे। आजच्या दिवसभरातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आता येत्या सोमवारपासून म्हणजे 8 जूनपासून मिशन बिगिन अगेन जे आहे उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे, अनलॉक होण्याची प्रोसेस, महाराष्ट्र अनलॉक करण्याची प्रोसेस, त्याचा 3रा टप्पा सोमवारपासून म्हणजे 8 जूनपासून चालू होतोय। आणि त्या अंतर्गत मुंबईकरांसाठी एक चांगली गोष्ट ती म्हणजे मुंबईमध्ये आता बेस्ट बस सेवा, जी याआधी फक्त अत्यावश्यक सेवांसाठी सुरू करण्यात आली होती, ती आता सामान्य लोकांसाठी सुद्धा सुरू होतीये। त्यामुळे बेस्टमधून तुम्ही तुमच्या आता ऑफिसला जाऊ शकणार आहात। मात्र प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये फक्त 10% कर्मचारी वर्ग जो आहे त्याला परवानगी असणार आहे। जर तुमच्या ऑफिसमध्ये 100 लोक असतील तर 10 लोकांनाच फक्त परवानगी जी आहे ती देण्यात आली आहे। मात्र आता तुम्हाला बेस्टनी जो आहे तो प्रवास करता येणार आहे। दुसरीकडे एसटीच्या फेऱ्याही वाढवण्यात आलेल्या आहेत। 250 अतिरिक्त एसटी बसेस ज्या आहेत त्या महाराष्ट्रातून धावणार आहेत। मात्र जर आपण प्रवासाची साधनं बघितली आतापर्यंतची तर टप्प्याटप्प्याने ही प्रवास सेवा सुरू होतीये। खरं तर सगळ्यात जास्त धोका हा प्रवास सेवेचाच आहे, कारण जास्त लोक एकमेकांच्या संपर्कात येतात, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणं फार कठीण होतं आणि त्यामुळेच कुठेतरी प्रवासी सेवा जी आहे ती लॉकडाऊनच्या शेवटच्या टप्प्यात सुरू करण्यात येईल असं वारंवार सांगितलं जात होतं। आणि त्याच पार्श्वभूमीवर पहिल्यांदा श्रमिक ट्रेन्स सुरू झाल्या, नंतर राजधानी एक्सप्रेस, नंतर स्पेशल ट्रेन्स ज्या आहेत त्या देशामध्ये सुरू झाल्या आणि त्यानंतर विमान सेवा जी आहे ती सुद्धा आता 1 जूनपासून सुरू झालेली आपण पाहतोय। मात्र आता एसटी बसेस ज्या देशामध्ये सुरू करण्यात आल्या होत्या, विशेषतः महाराष्ट्रात श्रमिक मजुरांना पोहोचवण्याकरता सुरू करण्यात आल्या होत्या, अजूनही जिल्हांतर्गत एसटी बस सेवा जी आहे ते जिल्हांतर्गत सुरू आहे। मात्र जिल्ह्याच्या बाहेर जो आहे तो प्रवास सुरू नाहीये। मात्र दुसरीकडे आता बेस्ट बस सेवा जी आहे ती एकंदर सुरू केली जाते। मात्र यातून सुद्धा सोशल डिस्टन्सिंग पाळणं सगळ्यात महत्त्वाचं असेल। या बस सेवेला गर्दी मुंबईकर करणार नाहीत, ते जे आहे त्याकडे जास्त लक्ष द्यावं लागणार आहे। एकंदरीत बेस्ट बस सेवेसाठी जे नियम लागू करण्यात आले त्यामध्ये मुख्यतः एका सीटवर एकाच व्यक्तीला बसण्यात येणार आहे। अगदी
कमीत कमी लोक या बेस्टमधून प्रवास करतील. मात्र जर आपण आत्तापर्यंत जो मुंबईची लोकलमधली गर्दी, बेस्टमधली गर्दी पाहतोय अनेक वर्षांपासून, मग त्यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांपुढे मोठं आव्हान असणार आहे, ते म्हणजे मुंबईकरांची गर्दी थोपवणं. कमीत कमी लोकांना या बसमध्ये जे आहे ते प्रवास करता येईल अशा पद्धतीनं हे बेस्ट पुढे सुद्धा एक मोठं आव्हान असेल असं बोललं जातंय. त्याच पद्धतीनं कोरोनाग्रस्त रुग्णांच्या बाबतीत महत्वाची गोष्ट ती म्हणजे खासगी रुग्णालय जे आहेत ती वारंवार उपचाराच्या बाबतीत टाळाटाळ करतात. मोठमोठे बिल्स बनवले जातात, बेड्स अवेलेबल असून सुद्धा त्या रुग्णांना उपलब्ध करून दिले जात नाहीत. हाच आता जर हलगर्जीपणा इथून पुढे खासगी रुग्णालयांनी दाखवला तर त्यांच्या विरोधात थेट कारवाई करण्याचे आदेश आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेत. आज त्यांनी पुण्यामध्ये बैठक घेतली आहे सर्व महत्वाच्या लोकांसोबत. महापौरही त्या बैठकीला उपस्थित होते. पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमी करणं, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातली ही संख्या कमी करणं या दृष्टीनं हा महत्वाचा निर्णय त्यांनी घेतला की इथून पुढे जर या रुग्णालयांच्या बाबतीतला हलगर्जीपणा दिसून आला तर त्यांच्यावर थेट कारवाई होणार आहे. अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे वारंवार विरोधी पक्षांकडून सरकारवर टीका होतीये की जे आपल्याकडे टेस्टिंग होत आहे त्याची कॅपॅसिटी खूप मोठ्या प्रमाणात आहे. 35,000पेक्षाही जास्त टेस्टिंग आपल्याकडे मुंबईमध्ये एका दिवसात होऊ शकतं. मात्र हे टेस्टिंग फक्त 15,000 इतकंच होत आहे असं आज देवेंद्र फडणवीस म्हणाले. आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता राज्य शासनाने महत्वाचा निर्णय घेतलाय. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता या टेस्टिंगचा दर जो आहे तो निश्चित केला जाणार आहे येत्या 7 दिवसांमध्ये. त्यासाठी एक समिती सुद्धा स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे पुढच्या 7 दिवसांमध्ये आपल्याला कळेल की डेली टेस्टिंगचा दर जो आहे तो काय असणार आहे आणि त्या पातळीवर सरकार तेवढ्या टेस्टिंग करतंय का. त्यामुळे ही एक कोरोनाच्या बाबतीतली महत्वाची गोष्ट. मुंबईच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे जे कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत, वरळी असेल, धारावी असेल, त्याच पद्धतीनं भायखळा असेल, या भागांमध्ये आता कोरोनाच्या वाढीचा दर जो आहे तो कुठेतरी कमी झाला असं सांगितलं जातं. याआधी हा दर 6.62% होता, आता हा दर 3.50% इतका झाला असं सांगितलं जात आहे. त्यामुळे हॉटस्पॉट भागांमध्ये जो कोरोना रुग्णवाढीचा दर होता तो कुठेतरी कमी झालाय. मात्र महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार एकीकडे हॉटस्पॉट भागांमध्ये जरी कोरोना रुग्ण वाढण्याचं प्रमाण कमी होत असलं तरी मुंबईमध्ये सुद्धा जे अनलॉक, महाराष्ट्र अनलॉक होतोय तर मुंबई अनलॉक होतीये थोड्या थोड्या दिवसांच्या अंतराने. त्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कुठेतरी ही रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. त्यामुळे मुंबईकरांसाठी पुढचे काही दिवस अत्यंत महत्वाचे असणार आहेत. खरं तर मुंबईकर म्हणतील की गेल्या 2 महिन्यांपासून आमच्यासाठी प्रत्येक दिवस महत्वाचा आहेच, मात्र अजूनही भारतामध्ये कोरोनाचा पिक पॉइंट आलेला नाहीये. त्यामुळं मुंबईकरांसाठी असेल, महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी असेल, इथून पुढचा प्रत्येक दिवस महत्वाचा आहेच. कारण रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढती. आज आपण 80,000च्याही पुढे गेलेलो आहोत. त्यामुळे निश्चितपणे हा काळ अत्यंत महत्वाचा असं म्हणावं लागेल. दुसरीकडे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी असं म्हणतात की भारतामध्ये जे लॉकडाऊन सुरू आहे किंवा जे लॉकडाऊन करण्यात आलं गेल्या 2 महिन्यामध्ये ते पूर्णपणे फसलेलं आहे. त्यांनी एक ग्राफिकल इमेज आपल्या ट्विटरवर शेअर केली आणि त्यांच्या मते इतर देशांमध्ये ज्या पद्धतीनं लॉकडाऊन सुरू करण्यात आलं आणि ज्या पद्धतीनं देश अनलॉक करण्यात आले तिथे रुग्णसंख्या कमी झाली आहे. मात्र भारतामध्ये जे अनलॉक मिशन चालू झालंय त्या अंतर्गत खरं तर गेल्या 7 दिवसांमध्ये जवळजवळ 62,000 लोक कोरोनाग्रस्त झालेत. म्हणजे अनलॉक करण्यात आल्यानंतर ही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे भारताचं जे लॉकडाऊन आहे ते पूर्णपणे फसले असं राहुल गांधी यांनी सरकारवर जे आहे ते टीका केलेली आहे. कोरोना लसीच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट जी घडलेली आहे ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केलाय की त्यांच्याकडे कोरोनाची ही लस विकसित करण्यात आली. जवळजवळ 20 लाख डोस जे आहेत ते या लसीचे तयार करण्यात आलेत आणि त्याचं लवकरात लवकर वितरण जे आहे ते चालू करण्यात येणार आहे. त्यामुळे या लसीच्या बाबतीत अनेक दावे देशांमध्ये केले जात आहेत. त्यामुळे जर अमेरिकेनं अशी लस तयार केली असेल तर नक्कीच ही एक समाधानकारक बाब म्हणावी लागेल, कारण ही लस अगदी पुढच्या वर्षीपर्यंत येईल असं बोललं जात होतं. दुसरीकडे अमेरिकेचा हा दावा म्हणजे निश्चितच एक समाधानकारक गोष्ट आहे सर्वच देशांसाठी. मात्र आता अमेरिका याचा पुरवठा कोणत्या देशांना करणार आणि अमेरिकेतच फार मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत, त्यामुळे आपल्यापर्यंत ही लस येणार का हे पाहणं नक्कीच महत्वाचं असेल. महाराष्ट्राच्या एक दृष्टीने महत्वाची गोष्ट ती म्हणजे ज्या औषधाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे, रेमडेसिवीर हे जे औषध आहे त्याचे 10,000 इंजेक्शन जे आहेत ते महाराष्ट्र सरकार घेणार आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे. त्यामुळे ती एक अत्यंत महत्वाची गोष्ट महाराष्ट्रातल्या बाबतीतली. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जे सरकारी कर्मचारी आहेत ज्यांना खरं तर सध्या जे वर्क
करतायत, जे ऑफिसेसमध्ये जात आहेत, सरकारी कार्यालयामध्ये, मंत्रालय असेल, इथील शासकीय ऑफिस असतील, त्यांना आता वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्यात आलाय. त्यामुळे ते मेल्स आणि व्हॉट्सअपद्वारे जे आहेत ते कोऑर्डिनेट करतील. जे खरं तर तुमच्या माझ्यासारखे बरेच लोक जे आहेत ते वर्क फ्रॉम होम करतात गेल्या अनेक दिवसांपासून. आता सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा हा वर्क फ्रॉम होमचा जो आहे तो पर्याय असेल, त्यामुळे ते सुद्धा आता वर्क फ्रॉम होम करतील असं चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये जे आहे ते निर्माण झालेलं आहे. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून, गेल्या अनेक महाराष्ट्राचा जर विचार केला तर 9 मार्चला पहिला रुग्ण आढळला होता. जवळजवळ आता 2 ते 3 दिवसांनी मार्च, एप्रिल, मे, जून 3 महिने महाराष्ट्रामध्ये पहिला रुग्ण आढळून होतील. त्यामुळे महाराष्ट्राने 3 महिने जे आहे ते टप्पा आता 2 दिवसांमध्ये पूर्ण होईल. या काळामध्ये महाराष्ट्रात प्रचंड वाढ झालेली आहे. 82,000 रुग्ण आहेत. पुढच्या कदाचित 7 ते 8 दिवसांमध्ये आपण महाराष्ट्र 1 लाखांचा टप्पा पूर्ण करेल. खरं तर एक डोक्यात असा सतत विचार येत राहतो की ज्यावेळी अमेरिकेमध्ये 1 लाख रुग्ण होते त्यावेळी महाराष्ट्रातले, भारतातले लोक प्रचंड घाबरून गेले होते. मात्र आता ही संख्या आपल्याकडे सुद्धा झपाट्याने वाढते. मात्र कुठेतरी कोरोना विषय जो आहे तो कुठेतरी आता मागे पडत चाललाय. माध्यमांमध्ये सुद्धा तितक्या प्रमाणात कोरोनाविषयीच्या बातम्या आपल्याला दिसत नाहीत. लोकही सध्या कोरोनाला घाबरेनासे झालेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र खरं तर बरेच लोक सध्या विदाऊट मास्कही बाहेर पडतात. मात्र सध्याची जर परिस्थिती पाहिली तर कोरोनाचे आकडे मात्र मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. वारंवार तज्ज्ञांकडून सांगितलं जातं की पीक पॉइंट अजूनही यायचा आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही घरातच राहा, खबरदारी घ्या. अगदी अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडत असाल तर नक्कीच पडा. मात्र सध्या पुढचे 1 ते 2 महिने अत्यंत महत्त्वाचे असतील. त्यामुळे निश्चितपणे सध्याच्या काळामध्ये या कोरोनाचा जो संसर्ग आहे तो रोखण्यासाठी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. या होत्या आजच्या दिवसभरातल्या कोरोना अपडेट्स. महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे भारताने आता इटलीलाही मागे टाकले. भारत कदाचित उद्या स्पेनलाही मागे टाकेल आणि देशभरामध्ये जी कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढते ते आपण जगामध्ये कदाचित उद्या 5व्या क्रमांकावर पोहोचू अशी स्थिती सध्या निर्माण झालेली आहे. अनलॉक जी प्रोसेस आहे त्या काळामध्ये आता जोरदार प्रसार होताना दिसतोय. त्यामुळं हे सरकारला सध्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातही हा आकडा वाढतो आहे. त्यामुळे नक्कीच सध्या काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.